माझ्या दिवसाची सुरुवात तर या भांड्यांनीच होत असते. कुणाला मी आवडो या ना आवडो, पण या भांड्यांना खरंच मी खूप जास्त आवडते आणि खूप जास्त माझ्यावर हे प्रेम करतात. म्हणजे यांचं काही वन साइड लव्ह आहे म्हणून एनी टाईम किचनमध्ये माझी वाट बघत असतात. म्हणजे ज्यावेळेस पण मी किचनमध्ये आले, मला हे नेहमी टोपल्यामध्ये किंवा बेसिनमध्ये वगैरे भेटतात. आज संडे होता म्हणून काही स्पेशल करायचं ठरवलेलं होतं, पण सगळ्या म्हणजे प्लॅनवर पाणी फिरलं. मग चुपचाप गुणानं भाजी-पोळ्या केल्या आणि त्याच खाल्ल्या. ज्यावेळेस विराज स्कूलला जातो, त्यावेळेस सरूला खरंच खूप जास्त म्हणजे विराजची आठवण येते. ती चुपचाप काही अशी बसून असते. पण ज्यावेळेस तो घरी असतो, त्यावेळेस म्हणजे आमचं कुत्र्या-मांजरेवाणी भांडण चालू असते. आणि मग भांडण वगैरे करून झालं का काही असं घेऊन खात चुपचाप बसत असतात. म्हणजे अजून त्यांचं म्हणजे पॅचअप होऊन जाते. नंतर मग चहाचा वेळ झाला होता. चहा वगैरे घेतला आणि चहाचा टाईम असा असतो की ज्यावेळेस म्हणजे 5 मिनिटं तरी म्हणजे बसायला मिळते. घरातली सगळी कामं वगैरे आटपली. आता ज्या स्पीडने मी कपडे वगैरे फोल्ड करत आहे, इतक्या म्हणजे फास्ट तर काही झाले नाही. किमान मला याला 2 तास लागले आणि त्रास तर खूप जास्त येऊन राहिला होता. पण काय करणार? आपलं ते आपल्यालाच आवरायला लागते. दुसरे लोकं तर काही येऊ शकत नाही. सरूला जर भाजी-पोळी खा म्हटलं, तिला नेटावर येते आणि असं काही म्हटलं तर खरंच खूप जास्त तिला आवडते. तिचे एक्सप्रेशन बघूच म्हणजे कळूनच जाणार तुम्हाला. 2 दिवसापासून ही पपई आणून ठेवली होती. कापायचं काही नाव नव्हतं, पण आज कापायला घेतली होती. आता ज्यावेळेस पपई कापून राहिली, ती मधा-मधात कॉकरोच येऊन राहिला. त्याला 2-3 चपला हाणल्या, साईडला केलं. मला वाटतं त्याला पण काही खायचं होतं पपई वगैरे म्हणून मधात आला होता. सरूचा भातुकलीचा खेळ बघून ना मला माझ्या दिवसाची आठवण आली होती. पण त्यावेळेस आमच्याकडे असे प्लास्टिकचे वगैरे काही भांडे नव्हते. पिल्लूचं असं काही चहा वगैरे बनवणं चालू होतं आणि ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस पाण्याच्या वगैरे पोळ्या बनवत होतो. तुम्ही पण बनवत होता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि बापाची लाडकी मुलगी का बरं असते? आता हे बघू